नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. काल आपण बघितलं की मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अगदी विदर्भापर्यंत स्थानिक पावसाचं वातावरण तयार झालं. अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस काही भागात पडलेला आहे. 40 ते 50 मिलीमीटर पाऊस देखील काही भागात झालेला आहे. परंतु हा अतिशय छोट्या छोट्या एरियामध्ये झालेला आहे. त्याचा दायरा कमी होता. आता सध्या आपण बघतो की या भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं आणि याही भागात जे काही कमी दाबाचं क्षेत्र आहे ते थोडं विरुद्ध दिशेने सरकत असल्यामुळे त्यांनी मान्सूनला अटकाव निर्माण केला आहे आणि त्यामुळे मान्सून केरळामध्ये येताना थोडा डिले होऊ शकतो अशा प्रकारचा कयास काही तज्ज्ञ बांधतायत. परंतु भारतीय हवामान खात्याकडून तसं कुठल्याही प्रकारचा अपडेट आलेला नाही आहे आणि त्यामुळे आज उद्या किंवा येत्या 3 दिवसामध्ये मान्सून येऊ शकतो. कारण मान्सूनच्या येण्यासाठीचे जे काही निकष आहेत ते बऱ्यापैकी पूर्ण झालेले आहेत. आपण या ठिकाणी बघतो की 23 ते 25 तारखेच्या दरम्यान एकाच ठिकाणी मान्सूनचा फिरवलेला आहे. परंतु केरळमध्ये येण्याकरता जे काही निकष आहेत त्यामध्ये बहुतांश निकष पूर्ण झालेत. काही 1-2 क्रायटेरिया अपूर्ण आहेत. ते पूर्ण होता क्षणी केरळमध्ये मान्सून आल्याचं जाहीर केलं जाईल. एकूणच भारतीय हवामान खात्याकडून, स्कायमेटकडून आणि इतरही एजन्सीजकडून म्हणजे जागतिक हवामान विभागाकडून देखील कमजोर मान्सून यावर्षी भारतामध्ये येईल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. याचं मुख्य कारण आहे की आज एल निनोचा प्रभाव यावर्षी राहणार आहे आणि त्याला सपोर्टिव्ह असलेले काही घटक आहेत. परंतु ते घटक कधी सक्रिय होतील याविषयीची सशंकता निर्माण झालेली आहे. आपण बघतो की 26 तारखेला म्हणजे आज भारतामध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम आहे आणि तेलंगणा, विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश त्याचबरोबर ओरिसापर्यंत तीव्र उष्णतेची लाट पोहोचलेली आहे. अनेक राज्यांमध्ये रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे उष्णतेची लाट अद्याप संपलेली नाही. पुढे आपण बघतो ही उष्णतेची लाट 27 तारखेलाही कायम राहण्याची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे. 28 तारखेला मात्र उष्णतेच्या लाटेचा प्रभाव रेड अलर्टपासून ऑरेंज अलर्टमध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता आहे. परंतु उष्णतेची लाट कायम असणार आहे. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव तसा 29 तारखेला कमी होण्याची शक्यता आहे. कारण आपण गुजरात, महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून उष्णतेची लाट कमी होते आणि तशी महाराष्ट्रामध्ये केवळ विदर्भामध्ये उष्णतेची लाट दाखवण्यात आलेली आहे. मात्र बऱ्याच राज्यांमध्ये आपल्याला पावसाचा प्रभाव हा 29 तारखेला वाढताना दिसतो. 30 तारखेला उष्णतेची लाट कमी होऊन ठिकठिकाणी काही राज्यांमध्ये पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे. सध्या मान्सून पूर्व पावसाचे संकेत आहेत आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण तसं 30-31ला कमी आहे. परंतु उष्णतेची लाट संपेल असं दिसते आणि सध्या रोहिणी नक्षत्र सुरू झालेलं आहे. रोहिणी नक्षत्राचं वैशिष्ट्य म्हणजे नवताप, 9 दिवसाचा कालावधी या नक्षत्राचा असतो आणि अतिउष्ण अशा प्रकारचं हे नक्षत्र समजलं जातं. परंतु या नक्षत्राची उष्णता ही मान्सून मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरते असं देखील मानण्यात येतं. भारतामध्ये पाऊस होतोय परंतु पावसाचं प्रमाण हे सर्वदूर नाही. आपण बघतो पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस होतोय आणि काही दक्षिणी राज्यांमध्ये पाऊस होतोय. यामध्ये खास करून आपल्याला कोकणामध्ये, दक्षिण कोकणात पाऊस झाल्याचं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे. मुंबई कुलाबा वेधशाळेने दिलेल्या काही अलर्ट्स महत्त्वाचे आहेत. यामध्ये 26 तारखेला आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे याच्यामध्ये अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट आहे आणि तोच रेड अलर्ट 27 तारखेला देखील देण्यात आलेला आहे. 28 तारखेला मात्र उष्णतेची लाट कमी होण्याचे संकेत आहेत. मात्र महाराष्ट्राच्या बहुतांश भागात स्थानिक वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील 4 दिवस देण्यात आलेली आहे. त्यामुळे स्थानिक वातावरण तयार होऊन
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. GFS मॉडेलनुसार सध्या स्थानिक पावसाचं वातावरणाची शक्यता फक्त वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद दाखवण्यात आलेली नाही, परंतु साधारण 29-30 तारखेला विदर्भामध्ये थोडं पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज देण्यात आलेला आहे. उष्णतेची लाट देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अजून कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये याचा खास करून प्रभाव आहे. विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट आहे, परंतु 31 तारखेनंतर ही देशातील उष्णतेची लाट कमी होत जाईल. इथे आपण केवळ ICMW मॉडेलचा अंदाज बघतो. आपण बघतो की अरबी समुद्रामध्ये एक वादळी प्रणाली आहे, मात्र ती विरुद्ध दिशेने सरकते आहे. अंदमानाच्या आजूबाजूने एक सिस्टम आहे, परंतु ती देखील देशाच्या दिशेने फार गतिमान नाही. त्यामुळे केवळ स्थानिक वातावरण दक्षिण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकतं आणि त्यासाठी उत्तम अशा प्रकारचं बाष्प तयार आहे. उद्या 27 तारखेला मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अगदी विदर्भापर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. 28 तारखेला हे प्रमाण केवळ पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं दाखवण्यात आलेलं आहे. 29 तारखेपासून कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं, कारण अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण बदलत आहे. 30 तारखेला महाराष्ट्रात जरी फारसं पावसाचं वातावरण नसलं तरी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, अगदी बिहार, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल या भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. आणि आपण बघतो की केरळ ते गोवा असंही पावसाचं प्रमाण आहे, परंतु महाराष्ट्रात फारसा प्रभाव दाखवण्यात आलेला नाही. मात्र 31 तारखेपासून विदर्भ, मराठवाडा, कोकण पावसाचं प्रमाण वाढू शकतं. 1 जूनपासून महाराष्ट्रात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात. आपण या मॅपच्या माध्यमातून जर बघितलं तर आज 26 तारखेला कोल्हापूर आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात स्थानिक वातावरण होण्याची शक्यता आहे, परंतु मॉडेलच्या विपरीत परिस्थिती देखील आपण बघतो. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे. उद्या मराठवाडा, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र घाटमाथ्यावर स्थानिक पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज कायम आहे. आणि 27 तारखेला सोलापूर जिल्ह्यात आणि परिसरात जास्त पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणी बघतो कोल्हापूर आणि सांगली भागात 28ला पाऊस दाखवण्यात आलेला आहे. हा ICMW मॉडेलचा अंदाज आहे. 29ला फारसं वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. 30ला मध्य भारत आणि उत्तर भारतात पावसाचं प्रमाण वाढणार आहे, परंतु महाराष्ट्रात त्याचा फार परिणाम होताना दिसत नाही. 31 तारखेला थोडं दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. म्हणजे एकूणच आपण बघतो की 31 तारखेपर्यंत फारसं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात नाही. मात्र आपल्याला पहिल्यांदा वातावरणात म्हणजे पावसाच्या प्रमाणात वाढ घाटमाथ्यावर पुन्हा एकदा 1 तारखेला होताना दिसते. आणि 1 तारखेला रात्री उशिरा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अगदी मराठवाड्यापर्यंत जोरदार पावसाळी क्षेत्र विकसित होऊ शकतं, किंवा बीडपासून सोलापूरपर्यंत एक क्षेत्र तयार होऊ शकतं. साधारण जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढतील. चांगल्यापैकी पाऊस म्हणजे पेरणीयोग्य पाऊस काही भागामध्ये या दरम्यान होऊ शकतो असा अंदाज आहे. आपण दररोज मान्सूनच्या दृष्टीने एकत्रित अंदाज देखील बघत असतो. या 28 तारखेपर्यंत किंवा अगदी 29-30 तारखेपर्यंत आपण जर बघितलं तर केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पाऊस दाखवलेला आहे. फार प्रभावी अशा प्रकारचं वातावरण दाखवलेलं नाही. हळूहळू हे वातावरण जूनच्या पहिल्या आठवड्यात वाढेल आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात पाऊस हजेरी लावेल असा अंदाज आहे. त्यामुळे आपण बघतो की अगदी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण या विभागात, अगदी उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामध्ये देखील किंवा विदर्भात देखील पावसाची हजेरी आपल्याला साधारण पहिल्या जूनच्या आठवड्यामध्ये लागताना दिसते. वातावरण बदलू शकतं. प्रत्येक दिवस आता या ठिकाणी वातावरण बदलणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळे.